या अभंगामध्ये काय सांगतात? काय झालं? बरोबर सांगतात गेले का आता? बरोबर गेला असेल विचार. कीर्तन ऐकायला आलं ते. जाऊ द्या सांगतात आणखी. नादबाबांचा अभंग आहे. नादबाबा या अभंगामध्ये सांगतात, ऐका भावार्थ सांगतो तुम्हाला. आवडे दिवसी तोही का प्रकार. काय आवडते भगवंताला? विको नामाचा माझ्या भगवंताला नामाचा उच्चार केलेला रात्रंदिवस उच्चार केलेला आवडतो. रात्रंदिवस नामस्मरण केलेले आवडतं. रात्रंदिवस त्या ठिकाणी स्तुती गायलेली आवडते. जसे की एखाद्या कार्यामध्ये आपलं नाव घेतलं बाबा, नाव घेतल्याच्या नंतर किती चांगलं वाटते आपल्याला वाटतं. मग तसंच भगवान परमात्म्याचं जर नाम आपण त्या ठिकाणी घेतलं तर भगवान परमात्म्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. अजून काय आवडतं भगवंताला? तुळशी माळा चंदन टिळा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आणि भाळावरती चंदनाचा टिळा. हृदयी वैष्णवास अंतःकरणामध्ये संतांविषयीचा, चांगल्या लोकांविषयीचा कळवळा मनामध्ये ठेवलेला माझ्या भगवंताला आवडते. अजून काय आवडते? आषाढी कार्तिकी पंढरी वार, आषाढी कार्तिकी पंढरी वार, साधा निर्धारी अननाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी माझ्या भगवान परमात्म्याला आवडते. ही साधना माझ्या भगवान परमात्म्याला आवडते. ज्याच्या जीवनामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे, भाळावरती चंदनाचा टिळा, अंतःकरणामध्ये संतांविषयीचा, चांगल्या लोकांविषयीचा कळवळा आहे, ज्याचं जीवन या दृष्टीने भरलेलं आहे, असे लोक माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात. अजून काय सांगतात नाथबाबा या अभंगामध्ये? अगोदर सांगितलं पैसा नाही, तो दैवा जो जगामध्ये वंदनीय आहे, जो भगवान परमात्म्याला प्रिय आहे, असे भक्त माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता झोपले तरी काही टेन्शन, जाता जाता उठवेल. हा विढला कोणती माती आहे महिला मंडळ? कोणती माती आहे? बोलत चला बरं का. चेहऱ्यावर 12 वाजवल्यासारखं बसू नका. तुमच्या मुलीसारखी काय घ्यायचं? काय या मातीमध्ये बसलेलो आहोत, ती माती कोणती आहे? वा बरोबर आहे, काळी आहे माती, परंतु कुठं कुठं पांढरी पण येते बरं का. इकडं लक्ष द्या. असं बोलून गेलं ते विचार. हा कोणाला वाटते पांढरी, कोणाला वाटते काळी, परंतु या देशामध्ये आपण वावरत आहोत. सर्वांना माहीत असलं पाहिजे ही भारताची माती आहे. सर्वांना या शब्दाचं, या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. आपण या ठिकाणी वावरत आहोत, संसार करत आहोत, प्रपंच करत आहोत आणि या ठिकाणी ही भारताची भूमी आहे आणि या भारताच्या भूमीवरती अनेक संत मंडळींनी जन्म घेतला.
भरपूर साधू संतांनी जन्म घेतलेले आहे, कारण हा देश फार पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन होते, पवित्र ते कुळ पावन ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत रामदेवराय असतील, आज या ठिकाणी त्यांचा अभंग शिकलेला आहे अशी नादबाबा असतील. आणि या सर्व संत मंडळींचं एकत्रीकरण करून श्री संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. मग बोलणं कळत आहे ना महिला मंडळ? बोलणं कळत आहे ना माझं? आवाज येत नाही तिकडं? मग शांतता ठेवा. विनंती आहे सर्वांनी, शांतता असली पाहिजे कीर्तनात. अनेक संत मंडळींचा या ठिकाणी जन्म झाला आणि सर्व संत मंडळींचे एकत्रीकरण करून श्री संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. संत कृपा झाली इमारत पळाली, ज्ञानदेवी रचिला उभारली देवालया. या वारकरी संप्रदायाचा पाया जर म्हटलं तर ज्ञानोबा आहे. या वारकरी संप्रदायाचा कळस जर म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला कोण दिसतात? आणि या वारकरी संप्रदायाचा खांब जर म्हटलं तर ज्यांचा अभंग घेतले असे नागबाबा. मला सांगते, कोणाचा खांब म्हणणं, कोणाचा आधार म्हणणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणणं एवढी सोपी गोष्ट. तुम्ही बघा, एखादं घर आहे, घर डगमगणार नाही, ते कशावरती अवलंबून असतं बाबा? पायावरती. आणि ती उभं कशावरती असते? त्या घराच्या खांबावरती असतं ना, खांबावरती असतं. मग तसे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा खांब जर म्हटलं तर नागबाबा फार मोठी संस्था आहे. फार मोठ्या संतांचं मी या ठिकाणी अभंग घेतलेले, फार मोठी संस्था आहे. नागबाबांनी या ठिकाणी तुम्हाला काय काय दिली तुम्हाला सांगते. नागबाबांनी भरपूर अशी ग्रंथ संपदा दिली आणि ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करून दिलेलं आहे. रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि कूट अभंगाची रचना केली. कूट अभंग म्हणजे डोक्यातच घुसणार नाही. कलाठांना काय म्हणायचं? घुसणार नाही डोक्यामध्ये. मग लोकांना कळावं, लोकांना पचावं याकरिता नाथांनी काय केलं तर अभंगाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून जगासमोर दाखवलं. नाथांचे भारुड फार गोड आहे, फार गोड आहे. ऐकायचे आहेत मग मला? ऐकायचे आहेत का नाही? गेला म्हटलं बोल का नाही? फार गोड आहे. येडका मदाना केवळ पंचमना, येडका मदाना केवळ पंचमना,
त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद प्रसन्नता येईल याचं कारण म्हणजे नाथांचे भारुडे. तुमच्या चेहऱ्यावरती आनंदच दिसत नाही महिन्यामध्ये. माझं बोलणं कळत नाही का कीर्तन कळत नाही, काहीच कळलं मला. जरा एक्सप्रेशन देत जा बरं का. फार गोड या शेजारणीनं बरं नाही केलं गावयो, या शेजारणीनं बरं नाही केलं गावयो, मला पंढरीला गेलं मला पंढरीला गेलं आणि तुम्ही बघा नाथ बाबांचा एवढा मोठा अधिकार साक्षात जगाच्या मालकानं नाथांच्या घरी 36 वर्ष काम करावं, 36 वर्ष कावडीने पाणी भरावं, कावडीने पाणी भरावं. तुम्ही विचार करा, आपल्या घरामध्ये आपल्या फ्रीज मध्ये एक बॉटल भरून ठेवतो का देव? महिला मंडळ ठेवतो? आपल्या पिण्याच्या टाकीमध्ये ग्लास टाकतो का? नाही टाकत. का? तर या ठिकाणी नाथांच्या सारखं आपल्याकडे समर्पण भक्ती नाही. मग 36 वर्ष जगाचा मालक नाथांच्या घरी असतोय. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, एक नाथा पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी द्वारकेची होती एक नाथा घरी पाणी वाही हरी कावडी, कावडीने पाणी ज्या घरी भगवंत साक्षात 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 36 वर्ष नाथांच्या घरी पाणी भरत नाही. सगळे काम करत आहे, भांडे धुणं सर्व पूजा देखील भगवंतच करत आहे. परंतु माझ्या भगवंताचा स्वभाव आहे, भगवंत त्या ठिकाणी फुकट कोणाचं काम करत ते स्वतः म्हणतो, जैसी ते भादेसी ऐसा घेतल्याशिवाय कोणाचं काम करत नाही. आपलं सुद्धा ते तसंच आहे बरं का. कोणाचं फुकट काम करतो का आपण? बाबा करतो का फुकट काम? नाही करायचं. महिला मंडळ तुम्ही कोणाची भांडी घासायला जाता का फुकट? नाही जात. मग त्या ठिकाणी तुम्हाला जे काम करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मोबदल्यामध्ये काही मिळत असेल, काही पैसे मिळत असतील तर ते काम करायला आपण तयार आहे ना तयार? हा. मग मोबदला घेऊन सुद्धा या ठिकाणी कामं नीट होत नाही या घरामध्ये. तुम्हाला सांगते पुरुष मंडळी, ऊस विलायला बायाला बाई शेतात जाते. आता घरून 10 वाजता निघते, तिथं 11 वाजता पोहोचल्याच्या नंतर कसं बस पाणी पिऊ काही आरामशीर पाचवरती बसते. बसल्याच्या नंतर निंद कसं असतं तुम्हाला सांगते.
आजूबाजूचं सगळं गवत काढते, परंतु ऊसाच्या बुडाला गवत राहते ना, त्याच्यावर माती लोटते. इथं आहेत ना महिला नाहीत ना, आपल्या गावचं लई चांगल्या मुली. जेवला का म्हणून जेवला? हा बोलत चला बरं. हा छान वाटतं. विठ्ठला पुढे पडते. संध्याकाळ झाली की लगेच मालकाला म्हणते, अहो आम्हाला नेऊन सोडा. आता त्याला काय लागते, रिक्षा आणायला अशी परिस्थिती आली. आता श्रीमंत हे गरीब झाला, गरीब हे श्रीमंत झाला. या जगात काही लोक आहेत मोबदला देऊन सुद्धा काही काम नीट करत नाही. जगाची रीत आहे, सामान्य माणसाचं सोडून द्या, त्याशिवाय काही आपण कोणाचं काम करत नाही. आता तुम्ही बघा, 1-2 वर्षाचं बाळ आहे, फार गोड दिसतं का नाही महिला मंडळ? किती गोड दिसतं. मोह निर्माण होतो मनामध्ये आणि त्याचा पापा घ्यावा वाटतं ना, पापा घ्यावा वाटतो. कारण ते गोड दिसतं, गोडच दिसतं, त्याचे घरोळे डोळे पुरळे कसं किती गोड दिसतं, मोह होतो. परंतु तुम्ही मला सांगा, आमच्या महिला मंडळ हो नाही तो नाही तुमचं बरं का. तुम्ही मला सांगा, तुम्ही 80 वर्षाच्या आजोबाचा पापा घेऊ शकता? नाही घेऊ शकत. मग या ठिकाणी 1-2 वर्षाचं बाळ हे गोड दिसतं, आपल्या मनामध्ये मोह निर्माण होतो, त्याचा पापा घ्यावा वाटतो. मग तुम्हाला पापा घ्यायचा आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल? त्या बाळाला आपण बोलवत आहे इकडे बाळा, परंतु ते बाळ आपल्या जवळ येत नाही, पलीकडे पळायला लागतं. मग तुम्हाला पापा घ्यायचा आहे, मग काय करावं लागेल? हातामध्ये चॉकलेट घ्यावी लागेल. चॉकलेट घेतल्याच्या नंतर चॉकलेट दाखवावी लागेल, हे बाळा तुला चॉकलेट देतो. लेकरू धावत पळत यायला लागतं, मांडीवरती घेतो, त्याच्या हातात चॉकलेट दिल्याच्या नंतर आपल्याला पापा देतो का? किसी ती भाजी से ऐसा सुसी उदार घेतलं का? चॉकलेट का होईना घेत आणि नंतरच त्याचं काम त्याने आपलं काम करून दिलं. मग जगाच्या मालकापासून चालत असलेली रीत आहे, घेसी ती भाजी ऐसा असुसी उदार. भगवंतांनी कोणाचं जवळून सोडलं नाही, कोणाला फुकटही दिलं नाही. फुकट कोणाचा काटा सुद्धा काढत नाही का? स्वतःचे भक्त दिवस रात्र त्या ठिकाणी नामस्मरण करायची, रात्रंदिवस मुखामध्ये भगवंताचं नाम. मेरो राधा मन गिरधारी गिरधारी श्याम बनवारी, मेरो राधा मन गिरधारी गिरधारी श्याम बनवारी. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. रात्रंदिवस नामस्मरण करायची. तिचं नाव द्रौपदी. द्रौपदी माता भगवान परमात्म्याचं भजन करते, यात नवल नाही. तिचे 5ही पती भगवान श्रीकृष्णांचं त्या ठिकाणी भजन करतात, त्यांची केस श्रीकृष्ण म्हणतात, एवढी भक्ती त्यांची. परंतु एकदा द्रौपदी मातेवरती संकट आलं. संकट तर फार येत होती तिच्यावरती. एकदा दुर्वासाजी त्यांच्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर दुर्वासाजी म्हणाले, द्रौपदी ताई आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला काहीतरी जेवायला द्या. घरामध्ये अन्न नाही, काहीच नाही. त्या काळी त्यांची तर सूर्यथाली होती. काय सूर्यथाली होती? सूर्यथाली एकदा जेवून त्या ठिकाणी पालथी घातल्याच्या नंतर त्यामध्ये अन्न शिजायचं नाही, अन्न द्यायचे नाही, अशी प्रथा होती त्यांची. घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा राहायचं नाही, फक्त एक टाइमचं जेवण राहायचं. मग दुर्वासाजी मागू लागले, आम्हाला जेवायला द्या. मग द्रौपदी माता विचार करायला लागली, आता काय करावं? यांना जर भोजन नाही दिलं तर भोजनाचं त्या ठिकाणी हरण होईल. काय करावं? भगवंताचा धावा करू लागले. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लाविला, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लाविला. धावा करू
लागली आणि ते स्वर भगवंताच्या कानावरती पडले. पडल्याच्या नंतर भगवंत धावत पळत निघाले. एवढे पळायला लागले साक्षात गरुडाचा वेग त्या ठिकाणी भगवंतासमोर कमी पडला. एवढे पळायला लागले. पळत पळत द्रौपदी मातेजवळ आल्याच्या नंतर द्रौपदी मातेला विचारू लागले, काय झालं तुला? एवढी हाका मारत आहे, मला काय झालं सांग लवकर. द्रौपदी मातेने शब्द काढावा आणि भगवंताने म्हणावं, ते सोड, मला भूक लागलेली आहे, मी जेवत्या ताटावरून आले, मला जेवायला. विषय काय चालू होता? जेवणाचा. मग त्या ठिकाणी द्रौपदी माता म्हणायला लागली, देवा दुर्वासाची गाडी आलेली आहे, सूर्य झाली, एकदा पालखी घातल्याच्या नंतर त्यामध्ये जेवण देता येत नाही, घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा राहत नाही, आणि तू म्हणताय मला सुद्धा भूक लागली, आता मी तुला काय देऊ? घरामध्ये काहीच नाही. भगवंत म्हणाले, काहीतरी असेल, काहीच नाही म्हणे. मग जी सूर्य थाली पालखी घातलेली होती त्या सूर्य थालीवरती एक भाजीचं पान होतं. काय भाजीचं पान होतं ते भगवंतांनी बघितलं आणि भगवंत म्हणाले, द्रौपदी ताई ते भाजीचं पान मला आणून द्या. द्रौपदी मातेने भाजीचं पान आणून दिलं. भगवंताने ते खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला माझ्या भगवंतांनी, आणि हजारांना जेव घातलं, दुर्वासाजींना जेव घातलं माझ्या भगवंतांनी. देवा घरी न मिळची अन्न, काही भाजी पान द्रौपदीचे, काही ना काही घेतलाच ना भगवंतांनी. अगोदर भाजीचं पान घेतलं आणि नंतरच हजारांना जेव घातलं माझ्या भगवंतांचा स्वभाव आहे. ही स्थिती भा देसी ऐसा शिवदास. अजून 10 याच्यावरतीच आपल्याला बोलायचं बरं का. भगवंत आता तुम्ही म्हणसाल महिला मंडळ द्रौपदी मातेला त्या ठिकाणी भगवंतांनी साड्या दिल्या, परंतु त्या मागचं कारण आहे. का साड्या दिल्या? जेव्हा भगवान परमात्म्याची करंगळी कापली, करंगळी कापल्याच्या नंतर द्रौपदी मातेने इकडचा तिकडचा विचार न करता डोक्यावरचा पदर काढला आणि पदराच्या काठाला टरकन फाडलं आणि भगवंताच्या करंगळीला घातलं. आणि तेच उद्धवजी त्या ठिकाणी म्हणतात, द्रौपदीताई सौभाग्यवती स्त्रीने डोक्यावरचा पदर खाली पाडू देऊ नाही. इथं आहेच का? कीर्तनामध्ये सर्वांनी घ्यायचे बरं का पदर, ज्यांचं लग्न झाले हा अशाने घ्यायचा पदर, नाही झालं मग काय विषय. हा सौभाग्यवती स्त्रीने डोक्यावरचा पदर खाली पाडू देऊ नाही, जरी पाडला तरी पदराच्या काठाला कधी फाडू नाही, असं शास्त्र सांगते. द्रौपदी माता म्हणाली, दादा मला शास्त्र माहिती आहे, परंतु माझ्या भगवंताची करंगळी कापली, तर याच्या जर कामाला नाही आला तर हा देह काय कामाचा? काही अर्थ नाही. मग आमच्या जर मनात आलं तर आम्ही आमच्या शरीरातल्या नसा सुद्धा काढून माझ्या भगवंताच्या करंगळीला एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी भक्ती त्यांची द्रौपदी मातेची. तेवढ्यात भगवंत म्हणाले, द्रौपदी ताई तू एवढी साडी, एवढी चांगली साडी फाडायला नको होतीस म्हणजे. पैठणी साडी, एवढी सुंदर साडी होती, तू फाडायला नको. तुम्ही सांगा महिला मंडळ, तुम्ही पैठणी साडी फाडसाल का? फाडसाल का? तुमच्या साडीला छिद्र सुद्धा जमत नाही. छिद्र जर असलं ना लग्नात मग फाडली का? फाडली द्रौपदी ताई एवढी चांगली सुंदर साडी का फाडली? द्रौपदी मातेनं गोड असं उत्तर दिलं, देवा मी साडी नाही फाडली, साडी नाही फाडली, मी त्या साडीचे धागे तुझ्याकडे पळत आले जेव्हा तुझं बोट कापलं. मैंने नहीं फाड़ा चीर पीर देखे अधीर हो. काय? मैंने नहीं फाड़ा चीर पीर देख के अधीर हो. पीर यानी भगवान श्री कृष्ण परमात्मा. पीर देख के अधीर हो, ये धागे ही स्वयं नाथ जो चीर छोड़ भागे है, वो धागे है अभागे जो बढ़े नहीं आगे, भाग उन्हीं के जागे जो तेरी उंगली पे लागे है. भाग्यवान तेच ठरले देवा जे तुझ्या करंगळीला लागले, नाहीतर गटारात पडणारे भरपूर आहे, परंतु कीर्तनात आलेले भाग्यवान ठरले. कीर्तनात आलेले भाग्यवान ठरले म्हणजे की तुम्ही बरं का. काही काही घरी झोपले असतील बिचारे, घरी असं झोपू द्या. मग एवढं केलं
द्रौपदी मातेनं साडी फाडली आणि भगवंताच्या करंगळीला चिंदी बांधली आणि ते बांधल्याच्या नंतर चिंदी बांधल्याच्या नंतर मग द्रौपदी मातेचं भर सभेमध्ये वस्त्रहरण झालं. त्यावेळेस त्या एका धाग्याची एक साडी द्रौपदी मातेला माझ्या भगवंतांनी पुरवली. मग घेतलं काय, भगवंतांनी चिंदी घेतली, ओढभर चिंदी घेतली आणि नंतर साड्या दिल्या. भगवंताचा स्वभाव आहे, मी घेतल्याशिवाय काही कोणाला देत नाही. एका आतरुणामध्ये झोपायचे, एका ताटामध्ये जेवण करायचे, एका बादलीमध्ये अंघोळ करायचे. एवढी मित्रता त्यांची सुदामजी आणि श्रीकृष्ण. आजही जगामध्ये मित्रता म्हणून त्या ठिकाणी आपण ओळखतो तर कोणाला, श्रीकृष्ण आणि सुदामजींना. जगात जर मित्र करायचा असेल तर चांगलं करायचं, कारण वाईट संगतीचा जर मित्र आपण धरला तर मग आपलंही काही खरं नाही. आपण सुद्धा वाईटाच्या संगतीला जाऊ असं आहे. मग चांगला मित्र करा, जो दुःखामध्ये खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहणारा असा मित्र. टाळी वाजवल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये जे रक्त असतं ते गरम होते आणि रक्त सर्क्युलेशन आणि आरोग्यही चांगलं राहतं आणि पुण्यही वाढतं. म्हणून त्या ठिकाणी आपण टाळी वाजवायची. तुम्हाला पुण्य वाढवायचंय, आरोग्य चांगलं ठेवायचं, तुम्ही टाळी वाजवणार हो का नाही वाजवणार? आता सर्वजण हो म्हणत आहे, मग टाळी कुठं पण वाजवायची का? नाही तर बस पप्याच्या बाबाने तुम्हाला चहा ठेवायला लागल, चहा ठेव. तुम्ही म्हणाल हो हो ठेवते, असं जमल का? नाही, त्याचा मग बडगत काढते, ठेवतच होते. मग टाळी कुठं वाजवायची तर इथे नामस्मरण करायचं, इथे टाळी वाजवायची, भगवंताचं नाम घेऊन या ठिकाणी तर इथेच नाचायचं, इथेच परवानगी.
पुढं धनधन्नाच आहे. आज जानकीला एवढी पब्लिक एक पण सुधीवर नाही आणि तशीच रामप्रभूंना नाचवायला लागले. असं नाही केलं पाहिजे. केवळ तुम्ही राम जन्माच्या दिवशी तरी ठेवू मोकळ्या मनानं आनंद त्या ठिकाणी घ्या. असं नाही की तुम्ही डीजे डॉलची पुढे नाचू नका. नाचा, परंतु व्यसन सोडून. कारण आपण जनाची तर ठेवत नाही, परंतु मनाची आणि देवाची तरी ठेव, असं माझं म्हणणं आहे. सर्वांना सांगणं आहे की ज्या ठिकाणी देवाचं कार्य असेल त्या ठिकाणी खरंच विनंती आहे सर्वांना, त्या ठिकाणी व्यसन करू नका. त्याच्या एवढं पाप तुम्हाला कुठे लागणार नाही. नरकातही जागा भेटणार नाही नरकात सुद्धा जागा. मग चांगलं कार्य करायचं. जगामध्ये आपण आलो, मग चांगलं या ठिकाणी आल्यानंतर कार्य करायचं आणि चांगल्या संगतीमध्ये राहून आपल्याला सर्व काही करायचं नाही. तर संगत काही खरं नाही. आपण पेरड वटीवरती बसलो होतो, त्याचा मित्र आला. आल्याच्या नंतर त्या मित्राला लागला होता खोकला. ते म्हणे वैरे म्हणे दारूना खोकला जातो का? दारूना खोकला जातो का म्हणे? तू सट पिऊन होता? हो म्हणे जातो. काही पण म्हणतो का म्हणे? जातो म्हणे. का नाही जाणार? खोकला जातो म्हणे. कस काय बरं? त्या दारूना माझं घर गेलं, शेती गेली, लेकरं बाळ गेली, बायको गेली माहेरी. तुझा खोकलाच काय चीज आहे? ती कोण जाईल? असे काही लोक असतात. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला राहायचं नाही. चांगल्या लोकांची संगत राहायची. संत म्हणतात संतन के संग लागले हो संतन के संग लागले तेरी मग काय करायचं? चांगलं या ठिकाणी जगायचं आणि मित्र चांगला करायचा. तशीच मित्रता जोडी म्हणजे सुदामजी आणि श्रीकृष्ण. सुदामजीवरती एकदा दरिद्री आली, फार मोठी. घरामध्ये अन्नाचा कण नाही, काही नाही. भिक्षा मागायला गेलं तर गावातले लोक काय करत होते? माती टाकत होते. फार त्यांचे वाईट दिवस होते चालू. मग आता काय करावं? लेकर बाळ उपाशी आहे, बायको उपाशी आहे. आता काय करावं? घरी आले. घरी आल्याच्या नंतर सुदामजीच्या पत्नीने सांगितलं हो आता घरी काहीच नाही खायला. मग आता तुम्ही असं करा, द्वारकेला जा आणि द्वारकेला जाऊन त्या श्रीकृष्ण परमात्म्याची तुम्ही त्या ठिकाणी मदत घ्या. काहीतरी सहाय्यता करतील, आपल्या दुःखाचं निवारण करतील त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तुम्ही जा. अगं तू म्हणत आहेस जा म्हणून, परंतु माझ्या कानाला मी भेटतो म्हणून काही नाही. आपल्या घरामध्ये काहीच नाही. मग एका मडक्यामध्ये थोडेसे पोहे उरलेले होते. पोहे ते आपल्या शॉलीमध्ये बांधले निघाले सुधारले द्वारकेच्या दिशेने. रामा ब्राह्मण दुःखदारी Oh
ताची भेटीला गेला निघाले सुदामजी द्वारकेच्या दिशेने निघाला गेल्यानंतर द्वारकेच्या मेन द्वारावरती पोहोचले परंतु त्या ठिकाणी दोन द्वारपाल होते ते द्वारपाल सुदामजींना आतमध्ये जाऊ देत नव्हते परंतु सुदामजी विनवणी करायला लागले अरे मला जाऊ द्या की श्रीकृष्णांचा मित्र आहे माझं नाव सुदाम आहे त्या कृष्णाला सांगा जाऊन तुम्ही त्याचा मित्र आलेला आहे मेरे बचपन का यार है मेरा शान यही सोच कर मैं विश्वास लेके आया अरे द्वारपाल कन्हैया से अरे द्वारपाल कन्हैया से एवढी अवस्था त्या ठिकाणी आणि सांगायला लागले एकदा तरी जाऊन सांगा एक द्वारपाल गेला भगवंताला सांगितल्याच्या नंतर भगवंत धावत पळत आले आणि सुदामजीच्या गळ्याला लागले सुदामजीला नेल्याच्या नंतर अश्रूंनी पाय धुतले माझ्या भगवंताने अश्रूंनी अंघोळ स्नान करायला पाणी वगैरे घातलं वस्त्र काही नवीन दिले वस्त्र घातले परिधान केले आणि जेवणाचं ताट तयार केलं त्या ठिकाणी दोघंही भोजनासाठी बसले त्यानंतर सुदामजीने घास पुढे करावा आणि त्यांना घरची आठवण यावी की घरी आपले लेकरं बाळ उपाशी आहेत आपण या ठिकाणी निवांतपणे जेवण करत आहोत मग विचार आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णांना म्हणाले देवा आता तुझी भेट झाली मला आता मी घरी जाणार मला आज्ञा दे आता श्रीकृष्ण परमात्म्याला थोडं वेगळंच वाटलं दुःख झालं अरे आजच तर आला सुद्धा तू आणि आताच जातोय म्हणत आहे घरी फार दरिद्री चालू आहे घरी खायला प्यायला अन्न नाही काहीच नाही भगवंतांनी त्यांच्या मनातलं सर्व कळून घेतलं आणि आज्ञा दिली हे बघ आता तू जा नाही तुझ्या मनानं
परंतु ते घातलेले वस्त्र आहेत ना ते काढून जा. काय काढून जा. मग सुदामजीने मनामध्ये विचार केला, त्या श्रीकृष्णाची सोन्याची नगरी आहे आणि ती श्रीकृष्ण परमात्मा मला त्या ठिकाणी वस्त्र काढून मागत आहे, सर्व काढ म्हणत आहे. एवढं सगळं आहे, वैभव आहे एवढं मोठं, तरी पण त्या ठिकाणी वस्त्र सुद्धा ठेवून वाटले नाही माझ्या अंगावरती. मनात म्हणत होता आणि वस्त्र सगळे काढून दिले. जुने वस्त्र होते ते घातले आणि अंगावरती श्वाली होती, त्या श्वालीमध्ये पोहे बांधून होते. मग सुदामजीने विचार केला, एवढं सगळं वैभव आहे भगवंताचं आणि हे छोटेसे पोहे काय करणार आहेत तिथे. मग त्यांनी लपवले, मग भगवंताला दिसणार नाही म्हणून. परंतु भगवंताचं लक्ष होतं. भगवंताने बघितलं, काय लपत आहे सुदामजी तुम्ही, काही नाही केलं, काहीच लपत नाही का, बघू द्या मला. भगवंताने हिसकावून घेतले आणि उघडली, पोटले उघडले, त्यामध्ये पोहे. भगवंताला आनंद झाला. भगवंताने ते पोहे आवडीने खाल्ले आणि रुक्मिणी आई साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी खाल्ले आणि आज्ञा दिली, आता तुम्ही जा. गेल्यानंतर द्वारकेच्या बाहेर निघाले आणि एका वृक्षाखाली विश्राम करण्यासाठी सुदामजी थांबल्यानंतर त्या ठिकाणी काही वेळांना त्यांना झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर जाग आली. काही वेळाने जाग आल्याच्या नंतर बघतो तर काय सुदामजी सोन्याच्या नगरीत, सोन्याची नगरी, बायको सोन्या नाण्यानं सर्व भरलेली, मुलं बाळ जेवण करत होते. एवढं दिसायला लागलं सुदामजींना, एवढं वैभव दिलं सुदामजींना कोणी भगवंतांनी. परंतु त्यांच्याकडून घेतलं काय, मुष्टीभर पोहे घेतले. नंतरच त्या ठिकाणी द्वारका दिली, सोन्याची नगरी दिली, सुदामजींना घर दिलं. मग भगवंताचा स्वभाव आहे देसी तेव्हा देसी आईचा असं सिद्धार. मग भगवंताविषयी जर तुम्हाला काही जरी करायचं असेल, भगवंताला काही मागायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, भगवंताची आवड पूर्ण करावी. एक साधक म्हणतो नाथबाबांना, नाथबाबा माझी एक आवड आहे. काय आवड आहे तुझी, मला एक रिक्षा घ्यायची, रिक्षामध्ये भाजीपाला टाकायचा आणि बाजारामध्ये विकायला न्यायचा. बरं तुझी इच्छा पूर्ण होती. रिक्षा घेतली, भाजीपाला टाकला आणि बाजारामध्ये विकायला गेला. गेल्याच्या नंतर दिवसभर झालं त्या ठिकाणी कोणीच भाजीपाला घेत नव्हतं, एक पण भाजीपाला घेत नव्हतं. मग आता काय करावं, संध्याकाळ झाली, जशा तसा भाजीपाला घरी आणला आणि निराश होऊन त्या ठिकाणी नाथबाबांकडे गेला. साधक बाबा माझी आवड तर या ठिकाणी पूर्ण झाली, परंतु त्या आवडीचं फळ मला भेटलं नाही. मग आता काय करावं लागेल म्हणे मला. अरे तुझी आवड पूर्ण करण्याच्या अगोदर तुला भगवंताची आवड पूर्ण करावी लागेल. मग साधक म्हणाला काय आहे त्या भगवंताची आवड, त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
केलेली आवडते, तशी स्तुती गायलेली आवडते. आता तुम्ही बघा, प्रत्येक कार्याची सुरुवात करत असताना तुम्ही भगवंताला त्या ठिकाणी भगवंताचं नमन गाऊनच त्या ठिकाणी सुरुवात करता. आता श्रीमद भागवतांची सुरुवात करायची आहे. मग त्या ठिकाणी सुरुवातीला एक श्लोक आलेला आहे, भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करणार. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः. त्या ठिकाणी भगवंताची स्तुती केलेली आहे आणि नंतरच कार्याला प्रारंभ झालेला आहे. मला सांगते, भगवान परमात्म्याला सच्चिदानंद परमात्मा म्हटलं गेलेलं आहे. सच्चित आनंद, त्रिकालबाधी सत्यत्व, ज्याला तिन्ही काळामध्ये बाधा येत नाही, जो तिन्ही काळामध्ये सत्य आहे, जो पहिलेही सत्य होता, आताही सत्य आहे आणि नंतर सृष्टीचा सहार झाल्याच्या त्या ठिकाणी सत्य राहणार आहे, असा भगवान परमात्मा आहे. असा सत्य स्वरूप भगवान परमात्मा आहे. भगवंत कसा आहे? चित्त स्वरूप आहे. चित्त यानी की प्रकाश. या विश्वामध्ये जो काही तुम्हाला प्रकाश दिसतो तो भगवंताचा प्रकाश आहे. सूर्य प्रकाशित होतो तर त्या भगवंताच्या प्रकाशामुळे, चंद्र प्रकाशित होतो तर त्या भगवंताच्या प्रकाशामुळे, जो काही प्रकाश दिसतो तर त्या भगवंताचा प्रकाश आहे. आणि भगवंताला एका ठिकाणी स्वसंवेदय सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या ओळीमध्ये आहे, श्लोकामध्ये. ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपादाय जय जय स्वसंवेदय आत्मरूपा. त्या ठिकाणी भगवंताला स्वसंवेदय सुद्धा या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. भगवान चित्त स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे आणि भगवानच आनंद स्वरूप आहे. दुःखाची व्यावृत्ती करणारा हा भगवान परमात्मा आहे. कुठलीच बाधा न येऊ देणारा हा भगवान परमात्मा आहे. म्हणून भगवान परमात्म्याला काय म्हटलेलं आहे? सच्चिदानंद, सच्चित आनंद, हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. मग या भगवान परमात्म्याचं आपण स्तुती गायची आहे, भजन घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. आज नवमी आहे. आज मुखामध्ये, प्रत्येकाच्या मुखामध्ये राम नाम हे असलंच पाहिजे. सर्वांनी आता राम नाम घ्यायचं. सर्वांनी हात वर करा. जय श्री राम बोलो, जय श्री राम, 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 जय श्री राम बोलो, जय श्री राम. हर हर कृष्ण Thank you.
या ठिकाणी आज रामनवमी आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आलं पाहिजे. आणि आपण जो भगवा धारण केलेला आहे तो भगवा धारण करतो आपण त्या अभिमानाने त्या ठिकाणी धारण करायचं. अभिमान असला पाहिजे आपल्या भगव्याचा. आणि अभिमानाने लोकांना सांगायचं आहे की आम्ही भगवा धारण करणारे लोक आहे. हम भगवाधारी है, सुनो जी हम भगवाधारी है, हम भगवाधारी है, सुनो जी हम भगवाधारी है. हो राम नाम का है भगवान है भगवान, राम नाम का है भगवान है भगवान. हम भगवाधारी ज्यांनी शरीरावरती भगवा धारण केला त्याला प्रपंचच नाही. तुम्हाला पण माहित आहे संसारच नाहीये. ज्यांनी भगवा धारण केला आज त्यांचं मंदिर आहे. मग तुम्ही भगवा धारण केले तर मग तुमचं मंदिर बनेल का? भगवा धारण मनामध्ये भगवा धारण करायचं. प्रभू रामचंद्राला मनामध्ये ठेवायचं आहे आणि भक्ती करायची. आणि जीवन जगत असताना नामस्मरण करत असताना कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. आणि काय करावं हे सुद्धा कळालं पाहिजे. जीवन जगत असताना नाथबाबा सांगतात की पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. तुळशी माळ
उपदेशवर सुद्धा आहे बरं का. त्या ठिकाणी नाथबाबा नामस्मरण सुद्धा करतात आणि जगाला उपदेश करत आहेत की तुम्ही नामस्मरण करा. जीवन जगत असताना कसं जगायचंय आणि जीवनामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा गळ्यामध्ये घ्यायला. कोणाच्या गळ्यात आहे हात वर करा. भरपूर महिलांच्या आहे पुरुष मंडळी. अरे वा, एक दोनच दिसले मला. ज्यांच्या माही आहे गळ्यात त्यांनी बाबांकडून हात घालून घेतली पाहिजे. कोणी असो त्यांच्या हातून घालून घ्यायची आपल्याला. कारण तुळशीचं महत्व एवढं मोठं आहे. आपण स्नान करतो ना, स्नान करत असताना जे तुळशीचं पाणी आपल्या शरीरावरती जातं आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं त्या ठिकाणी आणि पुण्य सुद्धा वाढीला लागतं आणि सात्विकता आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होते. वाईट व्यसन असं काही लागणार नाही. त्या तुळशीची माळा घाला. एवढं वजन आहे त्या तुळशीच्या माळीचं. तुम्ही समाजामध्ये फिरा, लोकांचा दृष्टिकोन तुमच्यावरती सात्विकतेने बघण्याचा आहे. असा राहील. तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे आणि अंतःकरणामध्ये संतांच्या चांगल्या लोकांचं कळवळा मनामध्ये ठेवावं लागेल. नाहीतर असं जगात चालू आहे की माझं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं होऊ असा विचार करतात काही लोक. परंतु त्या लोकांचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. तुम्हाला सांगते, मी सुरुवातीला सांगितलं की आपला देश फार पवित्र आहे. या देशामध्ये अनेक संत मंडळींनी जन्म घेतलेला आहे. परंतु या भारत देशाला 3 प्रकारच्या लोकांचं योगदान आहे. तुम्हाला सांगते कोणती 3 प्रकारचे? 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर. या देशाची मानहानी करणारे 3 प्रकारचे लोक असतात. तुम्हाला सांग, ही 3 प्रकारचे लोक म्हणजे कपटी, कायर, क्रूर. क्रूर कोणाला म्हणावं? ज्याच्या मनाला पाजर फुटत नाही, ज्याच्या मनाला ममत्व कळत नाही, त्याची बुद्धी हिंस्रपशुसारखी झालेली आहे, त्याला क्रूर म्हणावं. कायर कोणाला म्हणावं? कायर म्हणजे भ्याड, भित्रा. तुम्हाला माहिती भित्रा. युद्धात चालू आहे आणि युद्धातून जो पळून येतो तो कायर ठरतो. आता आपल्यासारखी टिकू शकत नाही युद्धामध्ये. टिकू शकतात का? नाही टिकू शकत. मग तसे लोक, भित्रे लोक त्या ठिकाणी त्यांना भ्याड म्हटलेले, कायर म्हटलेले. मग कपटी माणसाचा अभ्यास केलेला बरा. कपटी माणसं कशी असतात? त्याच्या उठात बोलते दुसरं, करते तिसरं, त्याच्या डोक्यात चक्कर चाललंय चौथा. असे लोक या महाराष्ट्राची मारहाणी करतात. परंतु तुम्हाला माझा प्रश्न आहे, घरामध्ये कपाट का आले? कपाट का आले? बोलत गेला. कपाट का आले? कपटी माणसं घरामध्ये आले म्हणून. आता प्रत्येकाच्या घरात कपाट आहे. सगळेच कपटी का? नाही ना. आपण नाही कपटी, परंतु या जगात जगणारे काही लोक आहे कपटी भावनेने जगतात, वागतात. तुम्ही बघा, जुन्या काळचे लोक फार पवित्र जगायचे. रस्त्याने कोणाचा दागिना पडला सोन्याचा, पहिली गोष्ट त्याच्याकडे बघायचीच नाही. जरी लक्ष गेलं ते ज्याचं आहे त्यांनी घेऊन जावं. आणि पहिल्या काळी त्यांच्या घराला काही दार नसायचे, दरवाजा नसायचे आणि त्यांचं धन गाडगी मडक्यामध्ये असायचं. आणि ते गाडगी मडके घरामध्ये असेच एकावर एक असायचे. त्याला पहिले काय म्हणायचे महिला मंडळ? उतरंडी म्हणायचे. आणि त्या उतरंडी अशाच पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरामध्ये राहायच्या. का राहायच्या? कारण त्या उतरंडीवरती कुणाची वाईट नजर पडायची. फार गोड स्वभावाचे होते, परंतु जगामध्ये जगत असताना असं जगा दादा, असं जगा की आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. असं जगा. कसं जगायचं? कैसी गंगा वाहे कैसे जाते बना, जैसे गंगा वाहे कैसे जाते बना, भगवंत गंगेसारखं पवित्र जगायचंय, चांगलं जगायचंय, लोकांबरोबर आपल्याला चांगलं वागायचंय. असं जगायला कपट सोडा. परंतु या
देशामध्ये असे लोक आहेत की कपटी भावनेनेच वागायला लागले. कोणाचं काही कोणाला घेणं देणं नाही. सर्वजण वाईटाच्याच मार्गावरती आहे. कुठंच चांगलं नाही. विनंती आहे, जगात जगत असताना सर्वांनी चांगलं जगायचं. अरे आपलं होत आहे ना चांगलं, मग दुसऱ्याचंही चांगलं पाहायचं. ही दृष्टी आपली चांगली असली पाहिजे. पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे चांगलं बघण्याचा. नाहीतर आपली दृष्टी वाईट असली तर आपल्याला सगळीकडे वाईटच दिसतं. म्हणून दृष्टी चांगली ठेवायची आणि चांगलं जगून घ्यायचंय आणि चांगलं त्या ठिकाणी राहायचंय. मग असे लोक कपटी काय क्रूर हे लोक या महाराष्ट्राची मानहानी करतात. आणि या महाराष्ट्राची मान जपणारे 3 प्रकारचे लोक म्हणजे सती आणि संत आणि शूर. सतीने काय करावं? सती म्हणजे महिला मंडळ तुम्ही बरं का. तुम्ही काय करायचं तर लेकरा बाळांवरती संस्कार चांगले द्यायचे आहे, जेणेकरून आपला बाळ आपलं लेकरू वाईट मार्गावर जाणार नाही, चांगल्या मार्गाच्या वळणावरती या ठिकाणी येईल याची खात्री तुम्ही घ्यायची. चांगले संस्कार आपल्या लेकरांवरती टाकायचे. नाहीतर बस आपल्या गावात नीट आहेत बाबा बसून, काही काही गावातले बसून का अशीच एका गावात गेली. नेमकीच माझी गाडी गेली, नेमका हरिपाठ झाला. हरिपाठ झाल्याच्या नंतर अशीच ज्ञान होती लेकरायची. गाडी दिसली, आले माझ्याकडे. त्यांच्या मुखामध्ये एक प्रमाण चालू होतं हरिपाठात. माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ. हे प्रमाण त्यांच्या मुखामध्ये चालू होतं. परंतु माझ्या गाडी जवळ आले की त्यांचं प्रमाणच बदललं बाबा. खरी घटना सांगते, प्रमाण बदललं. काय म्हणायला लागले? माया जगन्नाथ बाबा भगन्नाथ. अरे बाबा बाबा भगून येते का म्हणजे? तुला तसं नाही. माझे जगन्नाथ बाबा जगन्नाथ, अनाथाचा नाथ जगन्नाथ असं प्रमाण आहे. नाही म्हणे तुम्ही तर म्हणता. नाही म्हणत बाबा म्हणलं तसं नाही म्हणलं. प्रमाण चांगलं म्हणा, देवाचं नाव आहे चांगलं म्हणा. त्यांना कळत नाही लहान लेकरांना, परंतु सांगण्याचं काम म्हणजे सती मंडळींचं महिला मंडळींचं आहे. चांगल्या लेकरांना घडवणं हे महिला मंडळींचं आहे. आज सुद्धा त्या मातेचं नाव आहे मासाई जिजाऊ. पुत्र असा घडविला. आज जगाचा जाणता राजा झाला छत्रपती शिवाजी महाराज. किती कीर्ती राहून गेली बाबा जगामध्ये. कारण उपकार गुणाचे तर माईचे, आईचे, आईच्या दुधाचे एवढी उपकार त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना केले. आणि एवढ्या शिक्षणामध्ये राजांना प्रवीण केलं बासाहेब जिजाऊंनी. आणि त्यांना मनामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा मनामध्ये जोपासली केली. कोणाच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या. स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचा थाट वाढ सांगाव एवढा थाट आणि एवढी ताकद त्यांच्यामध्ये. साक्षात वाघाच्या जबड्यात घालून हात आणि ताकद वगळणारा हा छत्रपती शिवाजी महाराज. थाट सांगाव केवढा थाट सांगाव. थाट अचुबांचा राजा
माणसं त्या ठिकाणी जे करत असताना, भगवंताचा जे करत असताना हात प्रत्येकाने वर करायचे बरं का. आणि साक्षात आपलं समर्पण त्या भगवंतांना, त्या वीरांना असं करायचं. आपलं कोणी पाकिट घेणार नाही, कोणी घेत नाही पाकिट, मोकळ्या मनाला. त्याचं लक्ष आहे ना, हा त्यावरती विश्वास ठेवा. असे राज्य होऊन गेले, असे संस्कार त्यांचे त्या ठिकाणी लेकरा बाळांना द्यायचे. मग सतीने संस्कार द्यायचे आणि संतांनी काय करायचं तर संस्कृती जपायची. संतांनी संस्कृती जपली म्हणून या ठिकाणी आम्ही कीर्तन करत आहोत आणि तुम्ही ऐकत आहात. त्यांनी त्यांचं काम परिपूर्ण केलेलं आहे. मग आता कोण काय करायचं, शुराने काय करायचं तर देशाचं रक्षण करायचं. आज सुद्धा आपण सुखाने आहोत, इथे सुखाने भाकर खात आहोत, सुखाने राहत आहोत, सुखाने झोप काढत आहोत. कोणामुळे? बॉर्डरवरच्या वीरांमुळे. फार मोठे योगदान आहे त्यांचं या महाराष्ट्रावरती, फार मोठं आहे. परंतु आपल्याला हे कळत नाही. आपण या ठिकाणी व्यसन करायला लागतो. भाऊ भावाचाच आहे, नातेसंबंधित त्या ठिकाणी वैरी बनायला लागले, एकमेकांचे खून करायला लागले. परंतु असं केलं नाही पाहिजे. कधीतरी त्यांना आठवायचंय आपल्याला. हे मेरे वतन की तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है तुम्हारा, लहरा लो तिरंगा प्यारा, पर्वत भुला सीमा पर वीरों ने प्राण गंवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर आए, जो लौट के घर आए। मेरे वतन के लोग जरा अपने भर लो, जो शहीद हुए उनकी जरा करो मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा करो कुर्बानी। जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा करो कुर्बानी। घायल हुआ हमारे खतरे में पड़ी आजादी, जब घायल हुआ हमारे खतरे में पड़ी आजादी, जब तक की सांस लड़े हो खून का हिंदुस्तानी, मर मत भूलो सीमा पर वीरों ने जान गंवाई, जो शहीद हुए उनकी जरा याद करो। ये मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कधीतरी आपल्याला त्या वीरांना आठवायचे, कारण त्यांचं बलिदान नाही आहे भारत देशाला. त्यांना सुद्धा परिवार, लेकरबाळ सर्व काही आहे, परंतु ते सर्व सोडून फक्त आणि फक्त भारत मातेसाठी त्या ठिकाणी आपलं बलिदान देतात. अशी वीर सर्व काही असो त्यांना. ए गुजरने वाली हवा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे राजा मेरे दोस्तों सलाम, मेरे गाँव में है जो
उसे उसके बेटे का ये गुजरने वाला मेरे दोस्त तो मेरी डूबा मेरी माँ को मेरा पना दे उन्हें जाके तू ये पना दे मैं एक दिन आऊँगा मैं एक दिन आऊँगा फिर अपने गाँव खुशी की गाँव की माँ के गाँव की पीपल की आशा गाता आदर्श घेऊन या ठिकाणी जगायचा संतांचा शूरवीरांचा सर्वांचा या ठिकाणी आदर्श आणि भक्ती मनामध्ये ठेवूनच हे कार्य करायचे चांगलं कार्य करायचं आहे आणि सगळ्यात मुखामध्ये भगवंत नामाचं चिंतन असलं पाहिजे आणि जगामध्ये आलात तुम्ही मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी नाही मग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करावी लागेल तुम्हाला साधकाला नाथबाबा सांगतात आणि तुम्हाला सुद्धा सांगतात वारी करा बाबा जरी तुम्हाला वारी घडली नाही तरी आपले आई वडील आपल्या घरामध्ये आहेत त्यांचे चरण स्पर्श करा तुम्हाला आळंदी आणि पंढरपूर त्या ठिकाणी गेल्याचं त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं वारीला गेल्याचं म्हणून त्यांचे चरण धरा आणि त्यांचा आदर करा आदर ठेवा आई वडील फार मोठे आहेत मला सत्य एका शुभाचितकारानं वर्णन केलेलं आहे उपाय धाय दशाचार्य आचार्य नाम शतम पिता सहस्रांत पितृमाता गौरवेनाची इच्छते उपनयन करणाऱ्यापेक्षा आचार्य हे 10 पट श्रेष्ठ असते आणि आचार्यापेक्षा 100 पट पिता श्रेष्ठ असतो पण पित्यापेक्षा 1000 पट आई श्रेष्ठ असते 1000 पट 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये ऋतुसीच्या वेदना सहन करून त्या ठिकाणी आपल्याला जन्माला घालते ती आई आहे मग त्या आईला त्या ठिकाणी आपण मान्यता दिली पाहिजे आईला त्या ठिकाणी आपण आधार दिला पाहिजे जशी जीवनात आई महत्वाची आहे तसा बापही महत्वाचा आहे बरं का तुम्हाला साधारण ठेच लागू द्या तुम्ही काय म्हणणार ठेच लागल्याचं म्हणतात आई ग म्हणसाल ना महिला म्हणा हा बोल आई ग म्हणसाल मग तुम्हाला एखादा साप दिसू द्या काय म्हणसाल बापरे बाप म्हणसाल बापरे बाप किती मोठा साप म्हणताल मग संकटाच्या काळी तुम्हाला बाप आठवतो थोडं का दुःख असेल ना त्या ठिकाणी आईचं नाव घेता परंतु तुम्हाला सांगते साधारण दुःख असेल तर आई अश्रूमधून त्या ठिकाणी तुमच्या समोर दुःख व्यक्त करू शकेल परंतु बाप अश्रूमधून कधीच दुःख व्यक्त करू शकत नाही बापाचं वर्णन करावं तेवढं कमी झालं फार मोठा बाप आहे दुःख राहत नाही कोण त्यांच्या मनामध्ये पहाडासारखं ओझ त्यांच्या छातीवरती असतं भरपूर दुःख असतं उरामध्ये माया दाखविना कधी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पटामध्ये हातू जरी कणावाकला
गडी भरतो थांब जरा ऐकत्याची दापरा लई अवघड हाय गडा उमगाया परा लई अवघड हाय गडा उमगाया परा बाप फार बापाला त्या ठिकाणी म्हातारपण झालं तर बापाचा आणि आईच्या काठीचा आधार म्हणा, त्यांचा आधार म्हणा, त्या कामामध्ये मदत करा. तरुण मंडळींना सुद्धा सांगणं आहे की आपण प्रत्येक कार्यामध्ये आपल्या वडिलांचं त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. तुम्हाला सांगते, मुलगा क्रिकेट बघतो, मान्य क्रिकेट बघावं, मला जर जिंकला तर अभिमानाने छाती फुगवावी आणि म्हणावं भारत जिंकला. परंतु आपला बाप शेतामध्ये असताना तू भारत जिंकला म्हणतो आणि अंगातला शर्ट फाडून नाचतो. मग तुला ते दिसत नाही का आपला बाप शेतामध्ये पाईप लाईन घेऊन किती रन काढतो? दिसतं का आपल्याला? नाही दिसत. रण त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, बापाचा विचार करायचा आहे आणि त्याचा आधार आपण त्या ठिकाणी बनायचा आहे. अशी सेवा करा एवढी जेणेकरून आई वडिलांना वृद्धाश्रमाचं द्वार पाहण्याची वेळ आली नाही पाहिजे, असं त्या ठिकाणी आदर करायचा. आणि खरं तर आपलं गाव भरपूर मोठं भाग्यवान आहे बरं का, भाग्यवानच म्हणावं लागेल. कारण आपल्या या इथे गावामध्ये विलाज करणारे अनेक डॉक्टर आहेत बरं का. दादांनी मला सांगितलं, खरं तर किती डॉक्टर आहे म्हणले तुम्ही? 40. टाळ्यावर बाबा 40 डॉक्टर. एवढे डॉक्टर कोणाच्याच गावामध्ये पाहायला मिळत नाही. एक नाही तर 2 मिळतील तुम्हाला. परंतु एवढे समाजसेवक या गावामध्ये आहेत. मग एवढं सांगावं तेवढं त्या ठिकाणी खूप आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांना सर्व कळतं. एवढी समाजसेवा आहे, मग विचार करा. मग दुसरं सांगण्याची काय गरज आहे मला? त्यांचा विचार करा, हे करा, ते करा. त्यांच्या हातून समाजसेवा घडत आहे, पुण्य घडत आहे. असे डॉक्टर आहेत, जीवदान देणारे डॉक्टर लोक आहेत. म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी या नारदाच्या गादीवरून प्रणाम, सर्वांना प्रणाम आहे त्यांना. खरं तर जीवनात आल्याच्या नंतर पुण्य करा, धर्म करा. आपल्याकडून दान धर्म झालं पाहिजे. तर इथं जर दान धर्म केलं तर बरे आपल्याला काही हरकत नाही, बरे भगवंत करल बरोबर. म्हणून आपल्याला या ठिकाणी दान धर्म करायचंय. परंतु या जगात जगत असताना काही लोकांना दान धर्म सुरू वाटत नाही, हातातून पैसा सुटत, चिकट स्वभावाच्या काही असो. परंतु आपल्या गावात भरपूर असत या ठिकाणी या भगवंताच्या कार्याला दान धर्म करायचं आहे, श्रवण करायचं आहे. तर या ठिकाणी साधक म्हणतो की मी आषाढी कार्तिकीची वारी केली, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घातली आणि भगवंताचं नामस्मरण करत आहे बाबा. अजून त्यांची इच्छा मनामध्ये वाढायला लागली. कोणाची? साधकाची.